आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। सरकारमधून बाहेर पडून बाहेरून पाठिंबा देऊ अजित पवार वर्षावर बोलले। वर्षा बंगल्यातील बैठकीत अजित पवारांनी भूमिका घेतली। अंबादास दानवेंचा दावा। जे झालं वर्षावर त्याचं बोलायला मला वेळ मिळाला नाही। माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी वर्षावरच्या बैठका झाल्या। अजितदादांनी त्वेषानी रागानी सरकारमध्ये बाहेर पडून सरकारला पाठिंबा देतो इथपर्यंतची भूमिका घेतल्याचं आमच्या कानावर माझ्या तरी कानावर आहे। दानवे खोटं बोलत आहेत। मी वर्षा बंगल्यावर होतो। बावनकुळेंच्या दानवेंच्या दाव्यावर उत्तर। तर पुणे जमीन प्रकरणात 42 कोटींची नोटीस योग्य, बावनकुळेंचं विधान। खोटारडेपणा आहे। मी होतो वर्षा बंगल्यावर। अंबादास दानवे हे काही वर्षावर थोडे होते तेव्हा, मी त्यावेळी वर्षावर होतो। असा कुठलाही चर्चा झाली नाही। मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाशिवाय पार्थ पवार या प्रकरणातून वाचू शकत नाही। अजित पवार यांच्या सुपुत्राच्या खिशाला चटका बसू नये ही जबाबदारी मेवा भाऊंनी बावनकुळेंना दिली। अंबादास दानवेंची टीका। मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलीकडूनच मतदार यादीत घोळ। 31 जुलै शेवटची तारीख असतानाही 26 ऑक्टोबरला हर्षदा शिरसाट यांचा यादीत नाव टाकण्याचा प्रयत्न। अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप। शिरसाटांच्या मुलीचं त्याच्यातलं डॉक्युमेंट हे केलेलं आहे 27 ऑक्टोबर 2025। मी कलेक्टरांना या संदर्भात बोललेलो आहे। कलेक्टर म्हणे मी कारवाई करेन। होते की नाही होते अजून मतदार यादी बाहेर आल्यानंतर या गोष्टी कळेल। दानवेंचं वक्तव्य मूर्खपणाचं। दानवेंना निवडणूक प्रक्रिया माहिती नसल्यास समजून घ्यावी। हर्षदा शिरसाटांवरील दानवेंच्या आरोपानंतर संजय शिरसाट यांची टीका। या माणसाने पहिले मतदार नोंदणी प्रक्रिया काय असते ना हे समजून घेतलं पाहिजे। मूर्खपणाचे स्टेटमेंट का करतात हे लोक? मतदार नोंदणी प्रक्रिया ही आजही चालू आहे, आताही चालू आहे। तुम्ही तुमचं नाव आताही नोंदवू शकता। मुंबई महापालिकेसाठी भाजपचं मिशन 150 महायुती झाली तर मित्रपक्षांची कोंडी होणार। बीएमसीत लढण्यासाठी मित्रपक्षांना फक्त 77 जागा होणार। गेल्या निवडणुकीत भाजपचा 82 जागांवर विजय। यावेळी 100हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार। नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकांसाठी भाजपची तयारी। भाजपकडून 70% उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप। भाजपकडून काल रात्रीपासून बैठकांचं सत्र। नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी 17 नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची तारीख। पुणे पालिकेच्या 41 प्रभागातील 165 जागांवर तयारी सुरू। शिंदेच्या सेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांचं ट्विट। काय म्हणतात दिल्लीश्वर? 41 प्रभागात लढणार पुणेकर असं म्हणत धंगेकरांचा स्वबळाचा नारा। मात्र एकनाथ शिंदे घेतील तो निर्णय मान्य असेल असंही केलं स्पष्ट। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार उन्मेष पाटलांच्या अडचणीत वाढ। चाळीसगाव ग्रामीण पोलिसांकडून फसवणूक प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग। उन्मेष पाटलांच्या अटकेसाठी पथकही रवाना। आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। लग्न होत नाही, पत्नी मिळवून द्या, तुमचे उपकार विसरणार नाही। अकोल्यातील तरुणाचं शरद पवारांना पत्र। तर सूचनेनुसार मुलाच्या लग्नासाठी प्रयत्न करणार अनिल देशमुखांची माहिती। ग्रामीण भागात मुलाच्या लग्नाची फार मोठी सामाजिक समस्या। सर्व राजकीय नेत्यांनी यावर चर्चा केली पाहिजे। पवारांना तरुणांना लिहिलेल्या पत्रावर अनिल बोंडेंची प्रतिक्रिया। कोणी मुली शेतकऱ्याच्या घरात जायला तयार नाही आणि त्याच्यामुळे हा सामाजिक प्रश्न आहे। त्या मुलांनी तो उघडकीस आणला, पवार साहेबांपुढे मांडला। पण सर्व राजकीय नेत्यांनी सामाजिक नेत्यांनी यावर विचार करणं आवश्यक आहे आणि त्यावर निश्चितपणे सखोल चर्चा झाली पाहिजे, उपाययोजना झाली पाहिजे। तर नोकरी आणि व्यवसाय करत असतानाही नावावर शेती नसल्यानं लग्न ठरत नव्हतं। मंत्री पंकज भोयर यांचं वक्तव्य। शेती विकत घेतल्यानंतर एका महिन्यात निरोप आला आणि लग्न जुळलं। भोयर यांची प्रतिक्रिया। आता मी माझं स्वतःचं जर का उदाहरण सांगितलं तर मी नोकरीवर देखील होतो आणि उद्योगात देखील होतो, परंतु माझं लग्न फायनल होत नव्हतं कारण माझ्या नावावर शेती नव्हती। मग शेवटी मला शेती घ्यावी लागली आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर मला त्या ठिकाणी निरोप आला। कंटाळलोय, आता थांबणार। मुलीच्या साखरपुड्यावरून ट्रोल झाल्यानंतर पुण्याच्या जुन्नरमधील कीर्तनात इंदोरीकर महाराजांकडून खंत व्यक्त। व्हिडिओ व्हायरल। कंटाळलो मला। मी जवळजवळ आता 2-3 दिवसात टाकणार एक क्लिप आणि थांबून घेणार आहे। आता बस झाली 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं। राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक यादीत अमोल मिटकरींना स्थान। रुपाली चाकणकरांचंही यादीत नाव। मात्र रुपाली ठोंबरे पाटलांचं नाव स्टार प्रचारक यादीतून वगळलं। ठाणे जिल्हा परिषद भाजपची झाल्याशिवाय राहणार नाही। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं सूचक वक्तव्य। ठाण्यात भाजप शिवसेनेत वाद निर्माण होण्याची शक्यता। जिल्हा परिषद
ही जिल्हा परिषद सुद्धा पारदर्शकतेची वाट पाहत आहे। येणाऱ्या काळामध्ये ही जिल्हा परिषद ही भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये पारदर्शकपणे त्या ठिकाणचा कारभार होणं अपेक्षित आहे। देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात ती आपण सर्व प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ती त्यांना सुपूर्द करणं हे अत्यंत गरजेचं आहे। नाशिकमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 5,657 कोटींच्या कामांचा शुभारंभ। रामकुंड परिसरात सुशोभीकरण, पायाभूत सुविधा, गर्दी व्यवस्थापन तसंच सिंहस्थपूर्व नियोजनाशी संबंधित विविध प्रकल्पांचं काम सुरू। आम्ही कुठे चुकलो तर साधू संतांनी सांगावं, चूक झाल्यास ती पुन्हा सुधारू। नाशिकमधून मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। कुंभमेळ्याची कामं पारदर्शी होतील, निधीची कमतरता भासणार नाही, फडणवीसांची ग्वाही। जनतेच्या मनातील खरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। जालन्यातील भाषणात आमदार अर्जुन खोतकरांचं विधान, तर आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं बोलणं गैर नाही, मात्र महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री फडणवीसच। दरेकरांचं खोतकरांना उत्तर। महाराष्ट्र राज्यातल्या तमाम जनतेच्या मनातला खरा मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब